श्री गुरुचरित्र अध्याय ज्या ग्रंथाच्या केवळ स्पर्शाने संकटाचे डोंगर कोसळतात आणि ज्याच्या श्रवणाने साक्षात दत्तप्रभू भक्ताच्या धारी जाऊन येतात, अशा अलौकिक गुरुचरित्र ग्रंथाचा अध्याय म्हणजे केवळ शब्दांची रचना नाही, तर मोक्षांचा महामार्ग आहे. आपण आज या अध्यायातील प्रत्येक ओवीचा गूढ अर्थ उलगडणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तयार करताना मी खूप मेहनत घेतली आहे. तुम्ही प्लीज लाईक करा. श्री गुरुचरित्राचा अध्याय पहिला हे मंगलाचरण आहे. हे केवळ एक औपचारिक वंदन नसून ते भक्ताच्या हृदयाचा अर्थ टाहो आहे. ही सरस्वती गंगाधर हे महान ग्रंथाचे लेखक आहेत. ते जेव्हा लेखणी हातात घेतात तेव्हा त्यांच्या समोर उभा असतो तो अथांग दत्त संप्रदायाचा इतिहास. श्री गुरूंच्या अफाट लीला. पण या लीला मांडायच्या कशा? सुरुवात कोठून करायची? प्रत्येक ओवीत साक्षात विघ्नहर्ता गणपतीला वंदन करतात. श्री गणेशाय नमः मंत्र उच्चारताना लेखकाच्या डोळ्यासमोर गणरायाचे भव्य स्वरूप उभे राहते. हे वर्णन करताना लंबोदर गजानना, सकल विद्यांचा अधिपती जेव्हा एखादा आध्यात्मिक प्रवासाला निघतो तेव्हा त्याच्या मार्गात अनेक विघ्ने येतात. ही विघ्ने बाह्य जगातील नसून ती मानवाच्या अंतर्मनातील शंका, अहंकार आणि अज्ञानाचे अंधकार असतात. या सर्व अडथळ्यांचा नाश करणारा तूच आहे. गणपतीच्या रूपाचे वर्णन करताना लेखक म्हणतात की गंडस्थळ मदजलाने माखलेले आहे. तुझे कान सुपासारखे मोठे आहेत. ते जगातील प्रत्येक भक्ताचा अर्थहाक ऐकण्यासाठी सदैव सज्ज असतात. गणपतीचे स्मरण केल्यानंतर ते वळतात वाणीची अधिष्ठात्री देवता असलेल्या सरस्वती मातेकडे. नमस्ते शारदे देवी म्हणतात. सरस्वती गंगाधरांची ओढ अधिक तीव्र होते. ते म्हणतात, हे माते, मी या ग्रंथाची रचना करायला निघालो आहे. खरा तर मला या शब्दांचे ज्ञान नाही. अलंकार कसे वापरावे, या रसाचे परिपोषण कसे करावे हे मला ठाऊक नाही. तू या ब्रह्माची मानसपुत्री आहेस, जिच्या हातात वीणा आणि पुस्तक आहे. तू माझ्या जिभेवर वास केला तरच हे दिव्य चरित्र जगासमोर येईल. सरस्वती मातेचे रूप हे केवळ विद्येचे प्रतीक नाही, तर ते बुद्धीचे आणि शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. लेखकाला अशी बुद्धी हवी आहे की श्री गुरुचरित्रातील शुद्ध तत्व ओळखू शकेल. यानंतर प्रवास हा त्रिदेव नमन आणि गुरु परंपरेच्या वंदनाकडे वळतो. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही शक्तीचे एकात्मिक रूप म्हणजे दत्त. या विश्वाची उत्पत्ती करणारा ब्रह्मा पालन करणारा, विष्णू संहार करणारा महेश हे तिन्ही देव ज्या गुरुरूपात सामावले आहेत, त्यांना नमन केल्याशिवाय या ग्रंथाचे तेज प्रस्थापित होऊ शकत नाही. गुरु ही केवळ मानवी देह नसून तो परमात्म्याचा प्रत्यक्ष आविष्कार आहे. गुरु साक्षात परब्रह्म ही उक्ती ते केवळ शब्दात राहत नाही, ती अनुभवात उतरते. सरस्वती गंगाधर जेव्हा लेखणी हातात घेऊन कागदा समोर बसतात तेव्हा अचानक त्यांच्या मनात विचारांचे वादळ उठते. त्यांना जाणीव होते की ज्या गुरुच्या एका लीलेचा अंत साक्षात देवालाही नाही, त्याचे चरित्र लिहिण्याचे धाडस मी कसा करू शकतो? मी एक सामान्य अल्पबुद्धी असलेला मानव जीव आहे. माझ्याकडे ना साधनेचे बळ आहे, ना ज्ञानाची श्रीमंती आहे. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात. लेखणी थरथरू लागते. हा सर्वोच्च शरणागतीचा क्षण आहे, जिथे स्वतःला पूर्णपणे पुसून टाकतो. ते म्हणतात, हे गुरुदेवा नरसिंह सरस्वती, हा ग्रंथ माझा नाही, यातले शब्द माझे नाहीत. मी केवळ तुमची एक निर्जीव लेखणी आहे. जसे तुम्ही मला हलवाल तसे मी लिहित जाईन माझ्यात मी. पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमची दैवी रूप या कागदावर उतरणार. म्हणून आधी माझ्या अहंकाराचा बळी घ्या. मला पूर्णपणे अज्ञानी बनवा, जेणेकरून तुमचे पूर्ण ज्ञान माझ्या प्रवाहित होईल. याच्या अर्थविनवणीने वातावरणात एक विलक्षण स्पंदन निर्माण होतो. तो अष्टसात्विक भाव, ती व्याकुळता, देवाशी असलेले सर्व नाते गहिवरून येते. जेव्हा सिद्ध होतो तेव्हाच सद्गुरुचरित्राचा उगम होतो. भक्ताच्या शिखरावर उतरल्यावर कथेचा प्रवास पुन्हा वेगाने कलियुगातील वास्तवाकडे वळतो. मंगलचरण जितके महत्त्वाचे आहे तितकीच महत्त्वाची आहे या ग्रंथाची गरज. आपण सध्या या युगात जगत आहोत ते कलियुग आहे. हे युग अधर्माचे असल्याने व्याधीचे युग आहे. मानवाचे मन चंचल आहे. त्यांची श्रद्धा डळमळीत झाली आहे. सभोवताल जगाचा, पैशाचा आणि सत्तेचा हाव वाढला आहे. अशा काळात मानवाला तरुण नेण्यासाठी साधी मंत्रसाधना पुरेशी नाही. त्याला गरज आहे एका शक्तीची. त्याला हातात हात धरून
संकटातून बाहेर काढण्यासाठी कलियुगातील या अंधारमय स्थितीचे वर्णन करताना लेखक म्हणतात, जेव्हा धर्म संकटात येतो, भक्ताचा आक्रोश वाढतो, तेव्हा ईश्वराला अवतार घ्यावाच लागतो. पण तो अवतार कसा असेल? ते केवळ युद्धासाठी नसेल तर भक्ताच्या उद्धारासाठी आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी. श्री गुरुचरित्र हा असाच एक दैवी ग्रंथ आहे, जो कलियुगातील दोषांना जाळून भस्मीभूत करतो. या अध्यायात पुढे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या स्तुतीनंतर गुरुपरंपरेचा उल्लेख येतो. ही परंपरा अत्रि ऋषी आणि माता अनसूया यांच्यापासून सुरू होते. आपल्या तपाच्या बळावर त्रिदेवांना बाळ रूपात अवतार घ्यायला भाग पडते. ही केवळ पौराणिक नाही तर भक्ताच्या संकल्पाची दर्शवणारी शक्ती आहे. लेखकाचे मुख्य उद्दिष्ट वाचकामध्ये गुरुबद्दलची श्रद्धा निर्माण व्हावी. ग्रंथाच्या सुरुवातीच्या भागातच लेखकाने अत्यंत कौशल्याने एकामागून एक देवतांचे आवाहन केले आहे. इंद्रादिदेव, अष्टदिक्पाल, सर्व ऋषीमुनींना सुद्धा वंदन केले आहे. गुरुचरित्र हे केवळ एक व्यक्तिकथा नसून ती संपूर्ण ब्रह्मांडाची कथा आहे. यात निसर्ग आहे, तत्त्वज्ञान आहे, या सामान्य माणसाच्या जीवनातील संघर्षावर केलेले मात आहे. सरस्वती गंगाधर एका महत्त्वाच्या मुद्द्यावर भर देतात. ते म्हणतात की भक्त हा ग्रंथ श्रद्धेने वाचील त्यांच्यासाठी ग्रंथ कल्पवृक्षाप्रमाणे फळ देणारा ठरेल, पण ज्यांच्या मनात शंका असेल त्यांच्यासाठी केवळ हे शब्द असतील. म्हणून ग्रंथारंभ करण्यापूर्वी वाचकाने आपले अंतःकरण शुद्ध करणे आवश्यक आहे. हे शुद्धीकरण कसे होईल तर पहिल्या अध्यायातील वंदनामुळे होईल. जेव्हा आपण गणपती, सरस्वती आणि त्रिदेवांना नमन करतो तेव्हा आपले मन आपोआप एकाग्र व्हायला सुरुवात होते. कथेचा पहिला भाग आपल्याला अशा बिंदूपर्यंत आणून सोडतो की जिथे आपल्याला जाणवते गुरुचरित्राची व्याप्ती किती अफाट आहे. सरस्वती गंगाधरांनी पूर्णपणे ग्रंथ श्रीगुरूंच्या चरणी अर्पण केला आहे. आता त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. पण प्रश्न असा उरतो की ग्रंथाचा खरा नायक कोण? हे दिव्य ज्ञानासाठी आणि कोणाद्वारे जगासमोर येणार आहे? या अध्यायाचा उद्देश केवळ देवाची स्तुती नाही तर कलियुगातील मानवाला एक आशेचा किरण दाखवणे आहे. ज्याप्रमाणे रात्रीच्या घनघोर अंधारानंतर सूर्याचा पहिला किरण उभारी देतो, तसेच हे मंगलाचरण वाचकाच्या जीवनात चैतन्य निर्माण करते. लेखकाने ओवीबद्ध केलेल्या शब्दांमध्ये अशी शक्ती आहे की जी वाचताना अंगावर शहारे आणते. प्रत्येक ओवीचा अर्थ थेट आत्म्याला भिडणारा आहे. पण केवळ मंगलाचरणच होते ही तर केवळ एक सुरुवात आहे. हा अथांग सागराचा एक छोटासा थेंब आपण पाहिला आहे. कलियुगाचा महिमा मांडताना सायनदेव ज्या भयानक संकटाचा उल्लेख करतात त्यातून सुटका कशी होणार? मानवाच्या रक्षणकर्त्याची ओळख कशी पटणार? सृष्टीच्या अंधकारमय काळात असा कोणता महामानव अवतरणार होता ज्याच्या केवळ दर्शनाने पापाचे क्षालन होते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्रीगुरूची ही कथा ज्या नामधारकाच्या माध्यमातून पुढे सरकणार आहे. तो नामधारक नेमका कोण आहे? त्यांच्या जीवनात असे कोणते वादळ आले होते की त्याला श्रीगुरूच्या शोधात घराचा त्याग करावा लागला? त्याच्या पूर्वजांनी अशी कोणती पुण्याई केली होती की सिद्धमुनी त्यांना भेटायला येणार होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे नामधारकाचा तो विदारक पण भक्तीने भरलेला प्रवास पाहण्यासाठी आपल्याला वळावे लागेल. कथेच्या पुढील भागामध्ये जिथे कलियुगाचे रूप अधिक घडत होईल आणि भक्तांची परीक्षा कठीण काळचक्राची गती अदम्याने अटळ आहे. सतयुगाच्या या दैवी प्रकाशापासून सुरू झालेला हा प्रकाश जेव्हा त्रेता द्वापारयुगाच्या पायऱ्या उतरत कलियुगाच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचतो, जेव्हा सृष्टीच्या नियमावलीतून एक प्रचंड उलथापालथ घडून येते. श्रीगुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात सरस्वती गंगाधर आपल्याला युगांतराच्या रहस्याकडे घेऊन येतात. धर्माची संकल्पना एका वृषभाच्या म्हणजे एका बैलाच्या रूपात मांडली आहे. सतयुगात धर्मरूपी वृषभ आपल्या चारही पायावर भक्कमपणे उभा आहे. सत्य, शौच, दया, दान, केवळ मनाच्या केवळ ईश्वरी चैतन्य, कपट आणि मत्सर यांना तिथे जागाच नव्हती. पण असा काळ पुढे सरकला तर त्रेतायुगात धर्माचा एक पाय गळून पडला. द्वापारयुगात केवळ 2च पाय उरले. कलियुग येता एका धर्माची अवस्था अत्यंत केवलवाणी झाली. या धर्मरूपी वृषभ केवळ एका पायावरच म्हणजे केवळ दान या धर्मावर चिट्टी मारत उभा आहे. कलियुगाचे आगमन होताच जगाने चेहरामोहरा बदलून गेला. ज्या पृथ्वीवर कधी वेदांचा आणि मंत्रोच्चाराचा निनाद घुमत असेल तिथे आता अधर्माचा सुळसुळाट सुरू झाला आहे. सरस्वती गंगाधर म्हणतात की कलियुग हे केवळ काळाचे एक चक्र नाही तर तो मानवी ग्रंथाला ग्रासलेला रोग आहे. या युगात सत्याची जागा असत्याने घेतली आहे.
प्रेमाची जागा स्वार्थाने लोक धर्माच्या नावाने पाखंड करू लागले आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे केवळ प्रजेचे रक्षण होण्यासाठी भक्षक बनू लागले आहेत. ज्ञानी केवळ गर्वाने आंधळे झाले आहेत आणि अज्ञानी लोक अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकले आहेत. कलियुगाचे हे वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. कारण लेखक सांगतात की या काळात नात्यातील ओलावा पूर्णपणे संपून पुत्रपित्याचा आदर करणार नाही, शिष्य गुरुची टिंगल करील आणि पतिव्रता धर्माचा ऱ्हास होईल. अधर्माच्या या वाढत्या प्रभावामुळे मानवी जीवन दुःखाच्या सागरात बुडू लागले आहे. घरोघरी दारिद्र्य पसरले आहेत. नवनवीन व्याधींनी माणसाच्या शरीराला विळखा घातला आहे. मानसिक अशांतता इतकी वाढली आहे की माणसाला झोप मिळेनाशी झाली आहे. लोक केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी वाममार्गाचा वापर करू लागला आहे. सरस्वती गंगाधर लिहितात की या युगात वेदाचे पठण करणारे ब्राह्मण आपल्या धर्मापासून ढळतील आणि जे शूद्र आहेत ते स्वतः महापंडित म्हणून घेतील. गोंधळ, अस्थिरता याचे साम्राज्य असेल. हा प्रश्न निर्माण होतो की सर्व इतके वाईट आहे की या मानवी जीवनाला आधार कोणाचा? जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा अंधार दाट होतो, स्वतःचा हात दिसेनासा होतो. तेव्हा सृष्टीचा तो मूळ पुरुष करुणाकर दत्त महाराजांच्या अवताराची योजना आखतात. पण त्या अवतारापूर्वी कलियुगातील पीडित जीवांची जी अवस्था झाली होती ती पाहून साक्षात पृथ्वीमाता गहिवरून गेली. लोक देवांचा धावा करू लागले, पण त्यांच्या हाकेला तो जुना जोर नव्हता, कारण त्यांचे अंतःकरण पापाने मलिन झाले होते. तरीही काही असे जीव होते त्या दलदलीत भक्तीचा कमलपुष्प फुलवून बसले होते. त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे एक अग्निपरीक्षा होती. अंधाऱ्या रात्री एका उद्ध्वस्त झालेल्या गावाच्या वेशीवर एक म्हातारा माणूस आपल्या मरणासन्न मुलाला मांडीवर घेऊन बसला आहे. त्याच्याकडे ना औषध आहे ना अन्नाचा घास आहे. त्याच्या डोळ्यातले पाणी सुकून गेले आहे, पण काळजातील आग वाढत चालली आहे. तो आकाशाकडे बघतो जिथे काळेकुट्ट ढग जमा आहेत. तो किंचाळतो, पण त्याचा आवाज घशातच अडकतो. तो म्हणतो, देवा, जर तू आहेस तर आम्हाला या नरकातून बाहेर का काढत नाही? आम्ही काय पाप केले आहे? आमच्या नशिबी केवळ उपासमार आणि रोगराई आले. आमची मुले अनाथ होत आहेत. आमच्या स्त्रियांचे रक्षण करायला कोणी उरले नाही. धर्माच्या गप्पा मारणारे स्वतःच्या महालात सुखी आहेत, पण मातीशी इमान राखणारा माणूस आज रक्ताच्या अश्रूंनी रडत आहे. देवा, तुझी दया कुठे गेली? तू संकटात धावून येणार आहेस, मग आज हे मौन का? केवळ त्या वृद्धाचा प्रश्न नव्हता, तर कलियुगातील कोट्यावधी पीडित जीवांचा सामूहिक आक्रोश होता. ती अर्थ एक जी वैकुंठाला आणि कैलासाला हलवून सोडणारी होती. लोकांच्या मनातील भीती आता पराकोटीला पोहोचली होती. त्यांना वाटत होते की हा सृष्टीचा शेवट जवळ आला आहे. कोणी कोणाचा नाही हा विचार जेव्हा मनात पक्का होतो तेव्हा मानवी आत्मा पूर्णपणे तुटून जातो. त्या क्षणी जेव्हा प्रत्येक जीवाला असे वाटते आता आपण अनाथ आहोत, तेव्हा वातावरणात एक दैवी स्पंदन निर्माण होते. तो क्षण असतो त्या मृत्यूचे सावट असते, पण त्या सावटातून जीवनाला नवा प्रकाश घेणार असतो. त्या अर्थ हाकेचा परिणाम असा झाला की साक्षात दत्तप्रभूच्या करुणेला पाझर फुटला. कलियुगाचा हा भयावह प्रलय थांबवण्यासाठी, धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी केवळ ज्ञानापुरे नव्हते तर प्रत्यक्ष उपस्थितीची गरज होती. म्हणूनच या अद्या सरस्वती गंगाधर श्री नृसिंह सरस्वती अवताराची पार्श्वभूमी तयार करतात. ते सांगतात की श्री गुरु हे केवळ एक व्यक्ती म्हणून येत नाहीत, तर ते आशेचे मूर्त रूप म्हणून प्रकट होतात. ज्यावेळी जगावर संकटाचे डोंगर कोसळले त्यावेळी ईश्वराने रूप बदलले आहे. कधी तो मासा झाला, कधी वराह झाला, तर कधी नृसिंह होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. पण कलियुगातील शत्रू बाहेर नाही तर तो मानवाच्या आत आहे. अज्ञान, अहंकार आणि मोह या शत्रूचा नाश करण्यासाठी शस्त्राची नाही तर गुरुचरित्रासारख्या शब्दाची आणि श्रीगुरूच्या स्पर्शाची गरज आहे. नृसिंह सरस्वतीचा अवतार हा कलियुगातील लोकांसाठी एक कामधेनू ठरला आहे. त्यांनी केवळ चमत्कार केले नाही, त्यांनी जगण्याची एक नवी दिशा दिली. त्यांनी माणसाला पुन्हा एकदा कर्तव्य आणि धर्माची जाणीव करून दिली. पण हा अवतार एकदम प्रकट झाला नाही. त्याआधी भक्तीची भूमी तयार व्हावी लागली आणि भूमी तयार करण्याचे काम अशा एका भक्ताने केले. त्याचे नाव सुवर्णाक्षरात ग्रंथात कोरले गेले. कलियुगाच्या या घोर अंधारातही ज्यांच्या कुळाने कधी आपली श्रद्धा ढळू दिली नाही अशा महान भक्तांचा जन्म झाला. त्याचे नाम होते नामधारक. हा केवळ एक माणूस नव्हता, तो साक्षात भक्तीचा प्रतिनिधी होता.
नामधारकाची कैफियत ऐकल्याशिवाय आपल्याला श्रीगुरूच्या महानतेचा अंदाज येत नाही. कलियुगातील अधर्माच्या लाटेत नामधारक कसा टिकून राहिला, त्याला त्याच्या पूर्वजाचा असा कोणता वारसा मिळाला होता? त्याच्या बळावर त्याने थेट देवालाच साथ घातली. ज्याप्रमाणे एखादा छोटासा दिवा संपूर्ण अंधकाराशी लढण्याचे धाडस करतो, तसाच नामधारक या कलियुगाचे भयान वातावरणातून बाहेर पडला होता. त्याच्या मनात एकच ओढ होती, साक्षात श्रीगुरूचे दर्शन. पण हा प्रवास सोपा नव्हता. अधर्माने माखलेल्या या जगात एक निष्पाप भक्तीची कशी सत्वपरीक्षा घेतली जाते हे पाहणे थरारक ठरणार होते. नामधारकाच्या पूर्वजाचा इतिहास, ज्याला सायनदेव या नावाने गौरव लाभला, तो इतिहास. रूप घाबरून गेलेल्या जगाला आता एक आधारस्तंभाची गरज होती. तो त्यांना संकटातून बाहेर काढेल. नामधारकाच्या माध्यमातून कसा आधार मिळणार होता? तो कोण होता, ज्याने आपल्या भक्तीच्या साक्षात दत्तात्रयांना पृथ्वीवर खेचून आणले? श्रीगुरूच्या अवताराचे रहस्य आणि नामधारकाच्या जन्माची ही अद्भुत कथा आता एका नवीन वळणावर येऊन ठेपली. सायनदेवाच्या त्या पवित्र कुळाची गाथा ऐकताना कलियुगाचे दुःख कसे विरघळून जाते हे पाहण्यासाठी आपल्याला त्या भक्ताच्या उदयाकडे बघावे लागेल. कलियुगाच्या या भयान अंधारात जिथे धर्माचा दिवा विझला होता आणि अधर्माने पाय पसरले होते, अशा दैवी पुण्याचा उदय झाला, ज्याने साक्षात गुरूच्या कृपेला पुन्हा एकदा पृथ्वीवर प्रवाहित केले. माणसाचा जन्म नव्हता, तर ते कित्येक पिढ्यापासून साठवलेल्या पुण्याईचा परिपाक होता. या भक्ताचे नाव होते नामधारक. नामधारक हा साधासुधा नव्हता, तर त्याचे कुळ आणि त्याचे रक्त, त्याचे संस्कार हे श्रीगुरूच्या चरणी अर्पण झालेले एका महान परंपरेतून आले होते. त्यांचे पूर्वज सायनदेव हे नृसिंह सरस्वतीचे अनन्यसाधारण भक्त होते. जेव्हा श्रीगुरू गांगणापूर क्षेत्रात वास्तव्यात होते, तेव्हा सायनदेवांनी त्याची सावली बनून सेवा केली. श्रीगुरूंनी सायनदेवावर इतकी कृपा केली होती की त्यांना वर लाभला होता, तुझ्या वंशात भक्तीत ही ज्योत कधीही विझणार नाही आणि तुझ्या 7 पिढ्यावर माझी अखंड सावली राहील. नामधारक या सायनदेवाच्या कुळातील सुपुत्र होता. लहानपणापासून त्याच्या कानावर श्रीगुरूच्या अगाध लीला पडत होत्या. इतर मुले जेव्हा खेळण्यात गुंग असायची, तेव्हा नामधारक आपल्या आजोबाच्या कुशीत बसून श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वतींच्या कथा ऐकत असायचा. पण जसजसा तो मोठा झाला, तसतशी त्याच्या मनातील ओढ वाढत गेली. त्याला वाटू लागले की जर माझ्या पूर्वजांनी साक्षात परब्रह्माला पाहिले, त्यांच्या चरणाशी स्पर्श केला, तर मी वंचित राहिलो. केवळ कथा ऐकून माझे समाधान कसे होईल? मला त्याचे प्रत्यक्ष दर्शन हवे आहे. नामधारकाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता घर करून बसली होती. तो संसार करत होता, आपली कर्तव्य पार पाडत होता, पण त्याचे चित्त मात्र सदैव गांगणापुराच्या त्या निर्गुण मठाकडे आणि भीमा अमरजा संगमाकडे लागलेले असायचे. त्याच्या संसारातील सुखे त्याला विषासारखी वाटत होती. पंचपक्वान समोर असूनही त्याला बेचव वाटत, कारण त्याच्या आत्म्याला श्रीगुरूच्या नामस्मरणाची भूक लागली होती. त्याच्या मनात सतत एकच विचारचक्र चालू असायचे, माझे पूर्वज धन्य होते, पण मी अभागी आहे. मला साक्षात श्रीगुरू कधी भेटतील? एका मध्यरात्री जेव्हा संपूर्ण गाव निद्रेच्या अधीन झाले होते, तेव्हा नामधारक आपल्या घराच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला. आज त्याचे कुटुंब शांतपणे झोपले होते. त्याची पत्नी, मुले, ज्याच्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, तो त्याच्याकडे शेवटचा निरोप घेण्याच्या नजरेने बघतो. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. एका बाजूला संसाराची ओढ होती, तर दुसऱ्या बाजूला श्रीगुरूच्या चरणाची तीव्र तहान होती. तो स्वतःशीच पुटपुटतो, हे गुरुदेवा, मला क्षमा करा. या संसाराच्या जाळ्यात मी अडकलो होतो. आता माझे मन इथे रमत नाही. माझ्या मुलांचा चेहरा दिसत नाही. मला केवळ तुमचे तेजस्वी रूप दिसत आहे. मी इथेच राहिलो तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. मला ठाऊक नाही पुढचा रस्ता कुठे आहे. मला ठाऊक नाही मी जिवंत परत येईन की नाही. पण मला आता निघावेच लागेल. तुमच्या चरणाची धूळ कपाळी लावल्याशिवाय या नामधारकाला चैन पडणार नाही. डोळ्यातून अश्रू गळागळा वाहू लागले. खाली वाकून घराच्या उंबरठ्यास स्पर्श करतो आणि माती कपाळाला लावतो. हा त्याचा शेवटचा संसारी स्पर्श होता. तो मागे वळून पाहत नाही. त्या काळोख्या रात्रीत श्रीगुरूच्या नामाचा आधार घेऊन तो घराबाहेर पडतो. त्याच्या पावलामध्ये एक विलक्षण निश्चय होता. त्याला ठाऊक होते की आता मागे फिरणे नाही. हा त्याग केवळ घराचा नव्हता, तर तो त्याच्या अहंकाराचा आणि मोहमायेचा त्याग होता. विरहाच्या त्या वेदनेने त्याचे शरीर शहारत होते, पण अंतर्मनाने एक दिव्य प्रकारची ठिणगी पेटली होती.
घर सोडल्यानंतर नामधारकाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. त्याने आपल्याबरोबर काही घेतले नव्हते. अन्नाचा दाणा ना पाणी. तो अनवाई पायाने चालत खडतर वने निर्जन होती, पण त्याच्या मुखात अखंड गुरुनामाचा जप चालू होता. नामधारक स्वतःची संवाद साधत म्हणतो, लोक मला वेडा म्हणतील, लोक म्हणतील माझ्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडले, पण त्यांना काय ठाऊक आहे, मी साक्षात संपूर्ण विश्वाच्या पित्याकडे चाललो आहे. हे पाय जोपर्यंत चालतील तोपर्यंत मी चालत राहीन. जर हे शरीर थकले तर मी रांगत राहीन, पण गांगणापूरच्या दिशेने माझी ओढ कमी होऊ देणार नाही. हे श्रीगुरू माझे सर्वस्व आहात. त्यांचा प्रवास केवळ भौगोलिक नव्हता, तर तो श्रद्धेचा प्रवास होता. वाटेत त्याला अनेक प्रलोभने आली. लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण नामधारक कुणाला जुमानत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर केवळ एकच ध्येय होते, श्रीगुरूचे दर्शन. सायंदेवाच्या पुण्याईचा तो वारसा त्याच्या रक्तातच त्याला साद घालीत होता. त्याला जाणवत होते त्याचे पूर्वज त्याला त्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आशीर्वाद देत आहे. पण रस्ता जितका पुढे जात होता तितकी संकटे वाढत होती. नामधारकाच्या शरीराची मर्यादा आता संपत आली होती. कित्येक दिवस अन्नाचा कणही पोटात गेला नव्हता. घसा कोरडा पडला. ऊन डोक्यावर आग ओकत होते, तरीही तो चालत राहिला. अधूनमधून त्याला भास व्हायचा, श्रीगुरू समोर उभे आहेत, पण जवळ गेल्यावर केवळ वाळवंट आणि काटेरी झाडे असायची. ही त्याच्या भक्तीची अग्निपरीक्षा होती. नामधारक मनात विचार करतो की माझी भक्ती जर खरी असेल, तर माझ्या पूर्वजांचे पुण्य सत्य असेल, तर श्रीगुरू मला नक्की भेटतील. पण माझ्यात काही दोष असेल तर माझे मातीत प्राण गेले तरी मला दुःख नाही. श्रीगुरूच्या दर्शनाशिवाय जगण्यापेक्षा त्याच्या वाटेवर प्राण सोडले तर मला जास्त प्रिय आहे. त्यांचा हा निश्चय इतका दांडगा झाला होता की निसर्गही थक्क झाला असावा, पण अजून बराच रस्ता कापायचा होता. नामधारकाच्या या खडतर प्रवासाचे पुढचे पाऊल काय असणार होते? त्याचे शरीर साथ देणार होते की त्याची श्रद्धा कोलमडणार होती? तो भीमा अमरच्या संगमापर्यंत पोहोचू शकणार होता का? या प्रवासातील हे कष्ट आणि मनाचा तो संघर्ष आता एका टोकावर पोहोचला होता, जिथे केवळ चमत्कारच त्याला वाचवू शकत होता. नामधारकाच्या आयुष्यातील सर्वात मोठे संकट त्याच्या गुरूची भेटीची आर्त ओढ होती. पुढच्या वळणावर काय रंग दाखवणार होते हे पाहणे त्याला रोमांचक ठरणार होते. नामधारकाची पावले आता केवळ जमिनीवर नाही पडली, तर त्याच्या अढळ विश्वासाची साक्ष देत खडतर वाटेवर उमटत होती. घराचा उंबरठा ओलांडल्यानंतर त्याच्यासमोर उभे होते ते अथांग आणि निर्जन अरण्य. सूर्य आपल्या प्रखर किरणाने धरणीला भाजून काढत होता. वैशाख वणवा पेटल्यासारखं वातावरण होते. जमिनीतून निघणाऱ्या वाफा नामधारकाच्या शरीराचा वेध घेत होत्या, पण त्यांच्या अंतर्मनात जो श्रीगुरूच्या दर्शनाची आग पेटली होती, त्याच्यासमोर हे बाह्य तापमान काहीच नव्हते. त्याच्या पायात वाहना नव्हत्या. अनवाणी पायांनी जमिनीवर तापलेल्या वाळूचे चटके बसत होते. प्रत्येक पावले एक काटा पायात रुतत होता. रक्त वाहत होते, पण नामधारकाचे लक्ष त्या जखमाकडे नव्हते. ओठ कोरडे पडले होते. घसा शोष पडल्यामुळे बसला होता, तरीही त्याचा एकच नाम घुमत होता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रवासाचा हा दुसरा दिवस होता. अन्नाचा एकही कण त्याच्या पोटात गेला नव्हता. भुकेने शरीरातील सर्व शक्ती शोषून घेतली होती. चालताना त्याचे पाय लटपटत होते. डोळ्यासमोर अधूनमधून अंधारी येत होती. पण जेव्हा त्याला वाटायचे की आपण आता कोसळणार, तेव्हा त्याला आपल्या पूर्वजांचा, सायंदेवांचा चेहरा आठवायचा. त्याला आठवायचे की जर माझ्या पूर्वजांनी इतकी श्रीगुरूची सेवा केली, तर मी इतक्या लवकर हार कसा मानू शकतो? तो स्वतःला सावरत असे. पुन्हा पुन्हा चालायचा, पण या शारीरिक कष्टापेक्षा त्याचे मोठे कष्ट त्याच्या मनात होते. मनात संशयाचे भूत होते. अधूनमधून डोकं वर काढत, नामधारक, तू हे काय वागतो आहेस? तुझ्या सुखी संसाराचा त्याग केलास. तुझी मुलं तुला शोधत असतील. साक्षात दत्त महाराज तुला भेटतील याची खात्री हे केवळ तुझा भ्रम आहे. हे प्रश्न त्याच्या कानात कुजबुजत होते. हाच कलियुगाचा प्रभाव होता. भक्ताच्या मनात शंका निर्माण करणे. नामधारक जोराने ओरडायचा नाही, माझे श्रीगुरू सत्य आहेत, माझे पूर्वज खोटे बोलणार नाहीत. तो पुन्हा जोमाने चालू लागायचा. रस्ता अधिकच दुर्गम होत गेला. समोर एक घनदाट जंगल होते, जिथे हिंस्र पशूंचा वावर होता. नामधारकाला मृत्यूचे भय उरले नव्हते. त्याला वाटत होते की
वाघाने जर मला खाल्ले तरी माझे शरीर हे श्रीगुरूच्या भूमीवरच अर्पण होईल. तो झाडाझुडपात वाट काढत पुढे जात होता. त्याचे कपडे फाटले होते, अंगावर ओरखडे उमटलेले होते. तहानेने व्याकुळ होऊन पाण्याचा शोध घेऊ लागला, पण दूर दूरपर्यंत कुठेही पाण्याचा साठा दिसत नव्हता. वाळलेल्या पानांचा आवाज त्याच्या पावलावरच्या तालात मिसळत होता. तो इतका थकला होता की त्याला त्याचे फुफ्फुस श्वास घ्यायलाही कष्ट देत होते. पण त्याचे मन भीमा अमरच्या संगमाच्या पवित्र जलाची स्वप्ने पाहत होते. ते त्याला वाटत होते की एकदा मी या संगमावर पोहोचलो की माझ्या जन्माचे सार्थक होईल. पडत धडपडत पूर्ण जिद्दीने पुढे सरकत होता. त्याच्या संघर्षात वेळ जणू थांबली होती. दिवसाचे ऊन आणि रात्रीचा भयान काळोख यातला फरक त्याला कळेनासा झाला. दुपारची वेळ होती. सूर्याने आपले रुद्र रूप धारण केले होते. नामधारक एका जुन्या वटलेल्या वटवृक्षाखाली येऊन पोचला. त्याची शक्ती आता पूर्णपणे संपली होती. त्याचे गुडघे जमिनीला टेकले आणि तो धडपण कोसळला. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्याने आपले डोके झाडाच्या खोडाला टेकवले आणि डोळ्यातून वाहणारे अश्रू आता गालावर सुकले होते. तो वर आकाशाकडे बघतो, जिथे सूर्य आग उगवत होता. त्याच्या मनातील धीर सुटायला लागला होता. तो अत्यंत क्षीण आवाजात जणू स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधत म्हणतो, हे गुरुराया, हे नृसिंह सरस्वती, मी हरलो. माझे शरीर आता मला साथ देत नाही. मी तुमच्या दर्शनासाठी निघालो होतो, पण असे वाटते की या झाडाखालीच माझे प्राण जाणार. जर तुम्हाला माझे दर्शन द्यायचे नसेल तर माझ्या मनात ही ओढ का निर्माण केली? माझ्या पूर्वजांच्या पुण्याईचा हाच तो मोबदला? मी अज्ञानी असेल, मी पापी असेन, पण तुमची अपार करुणा तर अफाट आहे ना. जर मी इथेच मरणार असेल तर कुशाल माझे प्राण घ्या, पण मरण्यापूर्वी एकदा मला तुमचे तेजस्वी रूप दिसू द्या. हे दत्त महाराज या अनाथ भक्ताला आता सावरणार की त्याच्या आवाजात इतकी आर्तता होती की त्यांनी निर्जन अरण्यात जणू एक शांतता पसरली होती. आता केवळ एक हाडामासाचा सापळा उरला होता. त्याने आपले डोळे घट्ट मिटले. त्याला वाटले की आता हा आपला शेवट आहे. त्याच्या मनात आपल्या मुलाचे चेहरे क्षणासाठी आले. त्याने ते झटकून टाकले आणि केवळ श्रीगुरूच्या पादुकांचे ध्यान धरले. तो क्षण म्हणजे नामधारकाच्या अस्तित्वाचा आणि ईश्वराच्या अस्तित्वाचा एक महासंगम होता. त्याने आपला अहंकार, आपली भीती, आपले प्राण श्रीगुरूच्या चरणाशी समर्पित केले होते. जर तू भेटणार नसशील तर हे प्राण आत्ताच घे, हा त्यांचा शेवटचा जाब होता. त्या क्षणी नामधारक पूर्णपणे शून्य झाला होता. त्याच्या शरीराची वेदना आता त्याला जाणवत नव्हती, कारण त्याचे मन एका वेगळ्याच विश्वात होते. ती हतबलता होती. साक्षात भगवंताला सिंहासनावरून उठवायला भाग पाडत होती. पण मृत्यू आला तर मृत्यू तिथे आला नाही. उलट नामधारकाच्या मिटलेल्या डोळ्यात एक चमत्कार घडू लागला. त्याला अचानक जाणवले की ज्या जमिनीवर तो पडला आहे तिथून एक विलक्षण थंडावा त्याच्या शरीरात शिरतोय. त्याच्या नाकाला एक अत्यंत गोड दैवी सुगंध येऊ लागला. हा सुगंध सुकलेल्या पानांचा नव्हता, तो पवित्र जलाचा आणि तुळशीचा. नामधारकाने कष्टाने आपले डोळे उघडले. त्याला वाटले की आपला हा भ्रम आहे, पण तो सुगंध तीव्र होत गेला. तरंगत्या उन्हातही त्याला थंड वाऱ्याची एक झुळूक स्पर्श करून गेली. त्याच्या कानात दुरून पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला. हे काय आहे? कुठे आहे? त्याने कष्टाने शरीर सावरले. समोर पाहिले तर दूरवर त्याला 2 नद्यांचे पाणी एकत्र येताना दिसले. तो प्रकाश, निळाशार पाण्याचा प्रवाह. नामधारकाचे हृदय जोरजोराने धडधडू लागले. त्याला जाणीव झाली की ज्या ठिकाणासाठी इतके तडफडत होता तो भीमा अमरचा संगम आता हलत नव्हता. तो धावण्यासाठी सज्ज झाला. तो धावत सुटला. तो ओरडत सुटला, गुरुदेव, गुरुदेव. पण संगमाच्या काठावर पोचल्यावर त्याला जे दिसणार होते ते कल्पनेच्या पलीकडचे होते. केवळ निसर्ग नाही तर तिथे एका शक्तीची उपस्थिती होती, जिथे नामधारकाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल असे. त्या संगमावर नामधारकाची मूर्छा त्याला कुठे घेऊन जाणार होती. नामधारकाच्या डोळ्यात थकवा नव्हता तर एक दिव्य चमक होती. समोर दिसणारा पाण्याचा प्रवाह त्याला साद घालीत होता. 2 पवित्र नद्यांचा संगम. त्या स्थानाचे महात्म्य साक्षात देवानेही गायले होते. ते स्थान त्याच्या नजरेसमोर आले. त्याचे रक्ताळलेले पाय, शरीरातील त्राण संपला होता, पण त्याचे मन गरुडासारखे झेप घेत होते. त्या संगमाच्या काठावर पोहोचले होते. तो धावत सुटला. वाळवंटातील मृगजळाप्रमाणे धावणाऱ्या हरणीसारखी त्याची अवस्था
नव्हती, कारण ते मृगजळ नव्हते तर साक्षात मोक्षाचे द्वार होते. तो अडखळला, पडला, पुन्हा उठला. त्याच्या प्रत्येक श्वासासोबत दिगंबरा हा जप वाऱ्यात मिसळत होता. संगमाच्या जवळ पोहोचताच त्याला जाणवले की इथली हवा वेगळी आहे. या हवेत सुगंध होता, चंदनाच्या, सुकलेल्या तुळशीचा आणि अनामिक दैवी शक्तीचा. भीमा नदीचा संत प्रवाह, तिला येऊन मिळणारी अमर्जा, हे दृश्य पाहून नामधारकाचे हात आपोआप जोडले. संगमाच्या काठावरील ते पवित्र वाळू नामधारकाच्या पायांना स्पर्शली आणि त्याला जणू स्वर्गसुखाचा अनुभव आला. ती वाळू तप्त नव्हती, तर चंदनासारखी शीतल होती. तो रांगत रांगत पात्राच्या अगदी जवळ गेला. त्याला पवित्र जलाचे आचमन करायचे होते. आपल्या कपाळावर तो तीर्थ लावायचे होते. पण जसा त्याने आपला हात पाण्याकडे नेला तसे त्याचे शरीर एकाएकी जड झाले. त्याच्या डोळ्यासमोर हजारो सूर्य एकाच वेळी चमकल्यासारखा प्रकाश दिसला. कानात अनाहत नाद घुमू लागला. त्याचे हृदय वेगाने धडधडू नव्हते तर एका लयबद्ध शांततेत स्थिरावले होते. आता पुढे काय झाले हा विचार त्याच्या मनात आला. त्याची दृष्टी धूसर झाली. ती संगमाचा तो खळखळाट, तो वारा, ती झाडे, सर्व काही एका महान शून्यात विरघळून गेले. नामधारक तेथे त्या पवित्र संगमाच्या काठावर मूर्छित होऊन कोसळला. नामधारक जेव्हा त्या वाळूवर कोसळला तेव्हा बाह्य जगासाठी तो बेशुद्ध होता, पण त्याच्या अंतर्मनात एक वेगळीच सृष्टी निर्माण झाली होती. त्या मूर्छित अवस्थेत त्याला आपल्या शरीराचे भान उरले नव्हते. कित्येक दिवसांची ती भूक, ती तहान, पायातील त्या वेदना आणि मनातील संशय, सर्व काही जणू एका क्षणात जळून खाक झाले होते. त्याला जाणवले की तो अथांग निळाशार प्रकाशाच्या महासागरात तरंगत आहे. हा प्रकाश डोळ्यांना टोचणारा नव्हता, तर तो मायेने कुरवळणारा होता. असे वाटले की जणू एक लहान बाळासारखा आपल्या आईच्या कुशीत विसावला आहे. आई म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भीमा अमर्जा भूमीच आहे. आजूबाजूला एक विलक्षण निस्तब्धता पसरली. पक्ष्यांचा किलबिलाट थांबला. झाडाची पाने बंद झाली. जणू निसर्गाने आपला श्वास रोखून धरला आहे. कारण भक्त आपल्या इतक्या जवळ पोहोचला होता की नामधारक चेहऱ्यावरही आता एक स्मित हास्य होते. त्याच्या मनातील मीपण पूर्णपणे पुसले गेले होते. त्याच्या मूर्छित अवस्थेत त्याला एक अनाहूत ध्वनी ऐकू येत होता. ओम ओम असा आवाज पाण्याचा नव्हता, तर तो ब्रह्मांडातील मूळ नाद होता. तो क्षण म्हणजे शून्यता होती. नामधारकाला वाटले की मला पुन्हा कधीही शुद्धीवर यायचे नाही. ही शांती, हा विरंगुळा, हा दैवी स्पर्श सोडून पुन्हा संसाराच्या नश्वर जगात जगण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याला जाणवले श्रीगुरू तो बाहेर शोधत होता, तर त्याच्या आतच शांततेच्या रूपात बसले आहेत. त्याच्या अष्टसात्विक भावाने उच्चांग गाठला होता. त्याच्या मिटलेल्या त्या पापण्यातून आनंदाश्रू दोन धारा वाहून त्या पवित्र वाळूत मिसळल्या. हा भक्तीचा तो परमोच्च बिंदू होता, जिथे भक्त स्वतःला विसरतो आणि केवळ भक्ती उरते. त्या संगमाच्या काठावर पडलेले नामधारकाचे हे शरीर केवळ हाडामासाचे नव्हते, तर ते एका पवित्र मंदिरासारखे तेजपुंज दिसत होते. मूर्छेच्या या गाढ अवस्थेतून आता कथेचा प्रवास पुन्हा एका नवीन वळणाकडे सरकतो. नामधारकाचे शरीर सुन्न पडले होते, पण त्याची चेतना आता एका दिव्य स्वप्न लोकात प्रवेश करत होती. हे स्वप्न साधे नव्हते, तर तो साक्षात श्रीगुरूचा दिलेला दृष्टांत होता. अचानक त्या निळाशार प्रकाशातून एक प्रचंड तेज बाहेर पडू लागले. नामधारकाला जाणवले की ते एक भव्य मंदिरात उभा आहे. समोरचा दरवाजा उघडतो आणि तिथून बाहेर येतो एक प्रकाश पाहून सूर्याला लाज वाटेल तिच्यातून एक आकृती स्पष्ट होऊ लागली. एक तेजस्वी पुरुष. त्याच्या जटा गंगेच्या प्रवाहासारख्या विखुरलेल्या आहेत. त्याच्या कपाळावर भस्माचे 3 पट्टे चमकत आहेत आणि त्यांच्या नजरेत संपूर्ण ब्रह्मांडात जी करुणा सामावलेली आहे. त्या पुरुषाच्या एका हातात दंड होता, दुसऱ्या हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि अंगावर व्याघ्रांबर. हे रूप पाहून नामधारकाचा आत्मा शहरला. त्याला कळाले की ज्यासाठी त्याने आपल्या संसाराचा त्याग केला, त्यासाठी रक्ताळलेल्या पायांनी तो अरण्यात भटकत आला, ते साक्षात दत्तस्वरूप आता त्याच्यासमोर उभे आहे. पण स्वप्नात होते की सत्यात? नामधारकाला वाटले जर हे स्वप्न असेल तर मी जागा होऊ नये. पण ज्या तेजस्वी पुरुषाने नामधारकाला पाहून एक स्मित हास्य केले, त्या हास्यात इतकी ताकद होती की नामधारकाच्या हृदयातील सर्व जखमा एका क्षणात भरून आल्या.
तो पुरुष त्याच्या जवळ येऊन म्हणाला. प्रत्येक पाऊल नामधारकाच्या हृदयात धडधडीत मिसळत होते. संगमाच्या त्या पवित्र भूमीवर असा एक चमत्कार घडणार होता की नामधारकाच्या कल्पनेच्या पलीकडे होता. मूर्छेतील ही अवस्था आता संपत आली होती. नामधारकाची चेतना पुन्हा शरीर परतण्यासाठी धडपडत होती, कारण स्वप्नातील तो तेजस्वी पुरुष आता प्रत्यक्षात त्याच्या समोर होता. काय घडणार तेव्हा नामधारकाने आपले डोळे उघडले. समोर साक्षात श्रीगुरू असणार होते. पुन्हा तेच निर्जन अरण्य. नामधारकाच्या या दैवी मूर्छेचा अंत एका अशा साक्षात्काराने होणार होता, ज्याने संपूर्ण श्रीगुरू चरित्राचा मार्गच बदलून टाकला. नामधारकाचे शरीर भीमा अमरजा संगमाच्या त्या पवित्र वाळूवर सुन्न पडले होते, पण चेतना आता अशा विश्वात प्रवेश करत होती की तिथे काळाचे अस्तित्व संपले होते. केवळ प्रकाशाचे राज्य सुरू झाले होते. मूर्छेच्या त्या गाढ अंधारात एक ठिणगी पडली. नामधारकाला स्वप्नात दिसले की एक प्रचंड आनंद अशा क्षितिजावर उभा आहे. आजूबाजूला कसलाही आवाज नाही, केवळ एक सोनेरी धुकं पसरलं आहे. तो चालत जातोय, पण जमिनीवर लागत नाहीये. अचानक त्या धुक्यातून एक तेजपुंज बाहेर पडतो. हा प्रकाश इतका प्रखर होता की नामधारकाला आपले डोळे मिटावे लागतात. पण आश्चर्य म्हणजे डोळे मिटूनही त्याला तो प्रकाश आतून दिसत असतो. प्रकाश सूर्यापेक्षाही तेजस्वी असतो, पण दाहकता नाही, चंदनासारखी शीतलता आहे. त्या प्रकाशाच्या केंद्रस्थानी हळूहळू एक आकृती स्पष्ट होते. नामधारकाचे हृदय धडधडू लागते. त्याला दिसते की भव्य दिव्य पुरुष समोर उभा आहे. त्याचे रूप पाहून नामधारकाचा आत्मा कृतकृत्य होतो. त्यांच्या जटाचे केसात रूपांतर, भस्माचे 3 पट्टे, जे भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्हीवर त्यांचे असलेले अधिकाराची साक्ष देतात. गळ्यात रुद्राक्षाच्या अनेक माळात आहे. त्या प्रत्येक मण्यातून वेगळे चैतन्य बाहेर पडत आहे. अंगावर व्याघ्रांबर म्हणजे वाघाचे कातडे परिधान केले आहे. एका हातात योगदंडाचा आधार, दुसऱ्या हातात कमंडलू. त्याची सृष्टी नामधारकावर पडताच त्याला असे वाटले त्याच्या 1000 जन्माची पापे एका नजरेत जळून खाक झाली. तो पुरुष केवळ माणूस नव्हता, तर ते साक्षात चालते बोलते ब्रह्म होते. तो तेजस्वी पुरुष नामधारकाला खुणावतो. स्वप्नातील तो प्रकाश त्या पुरुषाच्या पावलाने स्पर्शाने थरथरू लागतो. नामधारकाची अवस्था एका तहानलेल्या हरणीसारखी होते. तो पाण्याचा साठा पाहून वेडापिसा धावतो. त्या दिव्य मूर्तीकडे झेप घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे शरीर जड झाल्यासारखे वाटते. तो ओरडतो, पण आवाज फुटत नाही. त्यावेळी त्या दिव्य पुरुषाच्या मुखातून एक शब्द बाहेर पडतो. तो संपूर्ण ब्रह्मांडाला गवसणी घालतो. वत्सा नामधारका, घाबरू नकोस. तू प्रवास केला तो मी पाहिला. तुझे अश्रू माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. तो आवाज गंभीर होता, पहाडाचा प्रतिनिधीसारखा वजनदार, पण त्यात एका आईची माया सामावलेली होती. त्या दिव्य पुरुषाने आपला उजवा हात हळूहळू वर उचलला. नामधारकाला जाणवले आता काहीतरी अघटित घडणार. तो पुरुष त्याच्या अगदी जवळ येतो, इतका जवळ येतो की नामधारकाला त्याच्या शरीरातून येणारा तो दिव्य सुगंध स्पष्टपणे जाणवू लागतो. तो सुगंध म्हणजे पारिजाताच्या, चंदनाचा, पवित्र यज्ञाच्या धुराचा संगम होता. नामधारकाने आपले मस्तक आदराने झुकवले. स्वप्नातील त्या शांततेला जेव्हा नामधारकाने आपले मस्तक झुकवले, तेव्हा त्या सिद्ध पुरुषाने आपला कोमल उबदार हात नामधारकाच्या मस्तकावर ठेवला. तो स्पर्श होताच नामधारकाच्या अंगावरून विजेचा प्रवाह गेल्यासारखे झाले. पण वीज मारक नव्हती, तर ती तारक होती. तो मस्तकावर ठेवणारा हात नामधारकाला जाणवले की त्याच्या डोक्यातून एक गरम आणि मलिन स्राव बाहेर पडतो. त्या जागी एक अमृततुल्य थंडावा शिरतोय. त्याच्या मेंदूतील सर्व नसा जणू शांत झाल्या. कित्येक दिवसापासूनची धडपड, तो घराचा विरह, पायातील त्या वेदना सर्व काही एका स्पर्शात विरघळून गेले. जणू या विश्वातील सर्व दुःखे संपली आहेत. केवळ एक आनंद उरला आहे. तो केवळ स्पर्शेचा आनंद नव्हता, तर तो आत्म्याशी झालेला संवाद होता. नामधारकाला जाणवले की ज्या हाताने साक्षात सृष्टीची रचना केली, त्या हाताने भक्ताच्या संकटाचे निवारण केले, तोच हात आज माझ्यासारख्या पामराच्या डोक्यावर आहे. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर ते कृतज्ञतेचे होते. त्याला वाटले की हे गुरुराया, जर मला स्पर्शासाठी मला मरण आले तरी चालेल, पण आता पुन्हा त्या संसाराच्या नश्वर जगात मला जायचे नाही. मला या स्पर्शात, या प्रकाशात कायमचे विरघळून जाऊ द्या.
त्या क्षणी नामधारकाच्या मनातील प्रत्येक शंकाचा प्रश्न मिटत होता. त्याला त्याचे उत्तर मिळाले होते. श्रीगुरू खरोखरच आहेत आणि ते आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाहीत. भक्तांच्या त्या शिखरावर पोहोचला. नामधारक आता पूर्ण तृप्त झाला होता. पण नियतीला काही वेगळेच अभिप्रेत होते. तो आनंद, तो प्रकाश, तो अचानक सर्व काही वेगाने मागे हटू लागले. नामधारकाला वाटले कोणीतरी आपल्याला सुखद स्वप्नातून ओढून बाहेर काढत आहे. तो ओरडला नाही, मला सोडून जाऊ नका, मला सोबत घ्या. पण तो सिद्धपुरुष मंद हास्य करत धुक्यात विरघळून गेला. अचानक एक मोठा आवाज झाला. नामधारकाची ती दैवी मोर्छा तुटली. त्याने डोळे झटकन उघडले आणि समोर रणरणते ऊन नव्हते तर सूर्य आता मावळतीला गेला होता. आकाशात तांबूस रंग पसरला होता. नामधारकाला पुन्हा त्या भीमा अमरच्या संगमाच्या वाळूवर होता. तो खडबडून उठून बसला. त्याला वाटले, अरे केवळ स्वप्न होते की मी इतक्या वेळ जो अनुभव घेतला तो केवळ माझा भ्रम होता. त्याच्या मनात पुन्हा एकदा निराशेचे सावट येऊ लागले. त्याचे शरीर अजूनही थकत नव्हते. तहान लागली होती. नामधारकाचे पाय जमिनीला लागले नव्हते. जणू काही त्याच्या शरीरातील थकवा एखाद्या जादुई शक्तीने खेचून घेतला होता. समोर दिसणारी ती आकृती धूसर नसून ती चैतन्याचा जिवंत डोंगर होती. स्वप्नात पाहिलेले तेच रूप, तोच तेजस्वी चेहरा आणि तीच करुणा साक्षात सिद्धमुनी तेथे होते. नामधारक धावत सुटला. त्याच्या मनात विचारांचे वादळ शमले होते. केवळ एक ध्येय उरले होते, ते त्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी त्याने संसाराचा त्याग केला. ज्या चरणाच्या धुळीसाठी त्याने रक्ताळलेल्या पायाने रानोमाळ भटकंती केली. जे चरण आता प्रत्यक्ष त्याच्या समोर होते. भीमा अमरच्या संगमाचा तो परिसर आता एखाद्या स्वर्गीय दरबारासारखा भासत होता. सूर्याची मावळती किरणे सिद्धमुनींच्या जटावर आणि भस्म विलेपित शरीरावर पडल्यामुळे एक विलक्षण सुवर्ण कडा निर्माण झाली होती. नामधारकाचा कंठ दाटून आला. त्याला ओरडायचे होते पण मुखातून शब्द फुटत नव्हता. तो केवळ गुरुदेव गुरुदेव असे अस्पष्ट स्वर काढत त्या दिशेने झेपावत होता. पण त्याने आपला हात आपल्या मस्तकावर लावला तर तो थक्क झाला. त्याला जाणवले की स्वप्नात ज्या ठिकाणी त्या सिद्धपुरुषाने हात ठेवला होता ती जागा अजूनही उबदार आहे. इतकेच नाही तर तिथून एक विलक्षण सुगंध त्याच्या हाताला लागला होता. तो सुगंध होता तो त्याने स्वप्नात अनुभवला होता. नामधारकाचा अष्टसात्विक भाव जागृत झाला. त्याला कळाले केवळ स्वप्न नव्हते, तो दृष्टांत होता. श्रीगुरूंनी आपली उपस्थिती सिद्ध करून दिली होती. तो आनंदाने ओरडू लागला, नाचू लागला. ते आले होते, माझे गुरुदेव आले होते. त्यांनी मला स्पर्श केला. त्यांच्या अंगात रोमांच उभे राहिले. पण त्या क्षणी त्याला जाणीव झाली, जर स्वप्नात ते आले होते तर याच परिसरात कुठे तर असले पाहिजेत. त्यांनी मला दर्शन दिले पाहिजे आणि ते मला भेटायला नक्कीच येणार. नामधारकाने आजूबाजूला पाहिले. संगमाचे पाणी संथ वाहत होते. समोरची झाडे शांत होती. अचानक त्याची दृष्टी एका दूरवरच्या वडाच्या झाडाकडे गेली. तेथे त्याला एक धूसर आकृती दिसली. कोणीतरी बसले होते. नामधारकाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने डोळे चोळून पुन्हा स्वप्नात पाहिल्यासारखे तो जटाधारी रूप, तोच दंड आणि तेच कमंडलू. स्वप्नातील तीच मूर्ती आता प्रत्यक्ष त्याच्या समोर उभी होती. नामधारकाच्या पायात आता थकवा नव्हता. तो वाऱ्याच्या वेगाने त्या दिशेने धावला. काय होणार होते जेव्हा नामधारक त्या प्रत्यक्ष सिद्धपुरुषाच्या चरणावर डोके ठेवणार होता? सत्य आणि स्वप्न याच्यातील पुसट रेषा आता ओलांडली जाणार होती. नामधारकाचे पाय जमिनीला लागत नव्हते. जणू त्याने शरीरातील एक जादुई शक्तीने खेचून घेतला होता. समोर दिसणारी ती आकृती धूसर नसून चैतन्याचा एक जिवंत डोंगर होता. स्वप्नात पाहिलेले तेच तेजस्वी चेहरा आणि तीच करुण शांतता. सिद्धमुनी तिथे बसले होते. नामधारक धावत सुटला. त्याच्या मनात विचारांचे वादळ शमले होते. केवळ एक ध्येय उरले होते, ते केवळ चरण. ज्या चरणांनी स्पर्शासाठी त्याने संसाराचा त्याग केला, त्या चरणाच्या धुळीसाठी त्याने रक्ताळलेल्या पायांनी रानोमाळ भटकंती केली, ते चरण आता प्रत्यक्ष त्याच्या समोर होते. भीमा अमरच्या संगमाचा तो परिसर एखाद्या स्वर्गीय दरबारासारखा वाटत होता. सूर्याची मावळती किरणे सिद्धमुनींच्या जटावर आणि त्याच्या भस्म विलेपित शरीरावर पडल्यामुळे एक विलक्षण सुवर्ण कडा निर्माण झाली होती. नामधारकाचा कंठ दाटून आला. त्याला ओरडायचे होते पण मुखातून शब्द फुटत नव्हता. तो गुरुदेव गुरुदेव असे स्पष्ट स्वर काढत त्या दिशेने झेपावला. सिद्धमुनी शांत मुद्रेत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होते, जे केवळ आईच्या चेहऱ्यावर आपल्या हरवलेल्या लेकरासाठी पाहताना येते.
नामधारक त्याच्या जवळ पोहोचले. एखाद्या कोसळणाऱ्या वृक्षाप्रमाणे थेट मुनींच्या चरणावर आडवे झाले. त्यांनी मुनींचे पाय आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवले. जणू काही आता जग इकडून तिकडून झाले तरी तो पाय सोडणार नाही. त्याचे डोके मुनींच्या चरणावर होते. त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी मुनीचे पाय पूर्णपणे भिजून गेले. केवळ पाणी नव्हते तर नामधारकाच्या अनेक जन्माच्या तपाचे फळ होते. सिद्ध मुनींनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यांनी नामधारकाला रडू दिले. त्याचे दुःख वाहून दिले. त्या क्षणी तिथे केवळ नदीचा खळखळाट आणि नामधारकाच्या हुंदक्यांचा आवाज होता. निसर्गही हा गुरुशिष्यांच्या भेटीचा साक्षीदार होऊन स्तब्ध झाला होता. नामधारकाचा तो स्पर्श मुनींच्या चरणावर झाला. एका क्षणात त्याच्या देहातील सर्व उरली-सुरली वेदना शांत झाली. त्याला असे वाटले की जणू युगापासून तो भटकत होता, आज त्याला त्याचे घर सापडले. सिद्ध मुनींनी अत्यंत मायेने आपला एक हात नामधारकाच्या पाठीवर ठेवला आणि दुसरा हात त्याच्या डोक्यावर फिरवला. तो स्पर्श इतका कोमल आणि इतका ताकदवान होता की नामधारकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. एखाद्या लहान मुलाला जसे आपल्या आईने कडेवर घ्यावे, त्यांच्या सर्व चिंता मिटाव्यात, असाच अनुभव नामधारकाला येत होता. मुनींच्या चरणातून एक थंड चंदनासारखी संवेदना नामधारकाच्या मस्तकात शिरत होती. त्याला जाणवले की ज्या हाताने साक्षात श्रीगुरूची सेवा केली तेच हात आज मला सावरत आहे. नामधारकाचे शरीर हुंदक्याने थरथरत होते, पण त्याचे मन शांत विसावले होते. जिचे वर्णन कोणत्याही भाषेत करणे अशक्य आहे. तो चरणस्पर्श नव्हे तर केवळ शरीराचा स्पर्श नव्हता, तो अज्ञानाच्या अंधारावर झालेला ज्ञानाचा प्रहार होता. नामधारकाला वाटले, आता मला उठायचे नाही. या चरणाच्या धुळीतच मला विरघळून जायचे आहे. त्याच्या मनातील ती ओढ, व्याकुळता आणि तो विरहाचा अग्नी आता शांत झाला होता. हा गुरुशिष्याच्या भेटीचा अलौकिक सोहळा होता, जिथे भक्ताचे अस्तित्व देवाच्या अस्तित्वात विलीन झाले होते. मुनीच्या हातात तो मायेचा स्पर्श नामधारकाच्या काळजाला भिडला. जणू काही ते त्याला सांगत होते की बाळा, घाबरू नकोस, मी आलो आहे. थोड्याच वेळाने सिद्ध मुनींनी अत्यंत प्रेमळ स्वरात आणि गांभीर्याने विचारले, वत्सा, उठ, तू कोण आहेस आणि या निर्जन संगमावर असा का व्याकुळ होऊन रडत आहे? मुनीचा तो आवाज एखाद्या पहाडी प्रतिध्वनीसारखा होता, तरीही त्याला ओतप्रोत माया भरलेली होती. नामधारक कसाबसा सावरला. त्याने डोके वर उचलले आणि मुनीच्या चेहऱ्याकडे पाहिले. मुनींचे डोळे जणू करुणेचे दोन महासागर होते. नामधारकाला बोलण्याचा प्रयत्न करताना शब्दांची जुळवाजुळव करणे कठीण जात होते. त्याचा आवाज गदगदलेला होता. महाराज, मी एक अभागी जीव आहे. तो केवळ अडखळत म्हणाला, नामधारक, माझ्या पूर्वजांनी सायंदेवाने ज्या श्रीगुरूची आयुष्यभर सेवा केली, त्या गुरूच्या दर्शनासाठी मी वेडा झालो होतो. लोक मला वेडा म्हणतात. संसाराला मी नाकारले, पण माझ्यात केवळ एक ध्यास होता की नृसिंह सरस्वतींचे दर्शन स्वप्नात मला दिसला होता. तुम्हीच इथे बोलावले. सिद्ध मुनींनी मंद हास्य केले आणि त्यांच्या चेहऱ्यावरील ते तेज नामधारकाच्या मनात उरला-सुरला अंधारही दूर करत होते. मुनींनी त्याच्या हाताला धरून उचलले. नामधारक उभा राहिला, पण त्याचे पाय अजून लटपटत होते. मुनींनी त्याला जवळ घेतले आणि त्याने हाताने डोळ्यातील अश्रू पुसले. वत्सा, तू स्वतःला अभागी का म्हणतोस? भक्त हे श्रीगुरूच्या नामाचा ध्यास घेतो, तो विश्वातील सर्वांचा मोठा भाग्यवान. तू सायंदेवाचा वंशज आहेस, ज्याच्या घरावर श्रीगुरूची अखंड कृपा राहिली आहे. तुझे हे अश्रू व्यर्थ नाहीत. हे अश्रू तुला साक्षात श्रीगुरूच्या चरित्रापर्यंत घेऊन आले आहेत. मुनींचे हे शब्द ऐकताच नामधारकाला वाटले की त्याला नवजीवन मिळाले आहे. त्याने पुन्हा एकदा मुनींच्या चरणाकडे पाहिले आणि विचारले, महाराज, तुम्ही कोण आहात? तुमचे हे रूप, तुमचे हे तेज, मला असे वाटते की साक्षात श्रीगुरूच माझ्यासमोर उभे आहेत. कृपया मला नाव सांगा. मला या संसाराच्या दुःखातून बाहेर काढा. सिद्ध मुनींनी संगमाच्या पात्राकडे पाहत उत्तर दिले, मी सिद्ध आहे. मी नृसिंह सरस्वतीचा एक सामान्य सेवक आहे. मी या गांगणापूर क्षेत्रात राहून त्यांच्या लीलांचे चिंतन करतो. तू जो शोध घेत आहे तो रस्ता इथूनच सुरू होतो. तू व्याकुळ झाला आहे, तुझे मन शंकाने ग्रासलेले आहे, हे मला ठाऊक आहे. पण आता घाबरण्याचे कारण नाही. ज्या अर्थी तू पवित्र अमरच्या संगमावर पोहोचला आहेस, त्या अर्थी तुझी गुरुभक्ती सफळ झाली आहे, असे समज. नामधारकाच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच विश्वास झळकू लागला. त्याला कळाले की समोर उभे असलेले व्यक्तिमत्व ते साधू नसून ते साक्षात ज्ञानाचे भांडार आहेत. आता त्या श्रीगुरूची लीला ऐकण्याची तीव्र इच्छा झाली. त्याने मुनींना हात जोडून म्हटले,
विनंती केली, महाराज, जर मी तुमच्या कृपेला पात्र असेल तर श्री गुरूंचे चरित्र, माझ्या पूर्वजांनी त्यांना कसे तारले, त्यांना कलियुगात अवतार का घेतला, माझ्यासारख्या पामराला त्यांचे दर्शन कसे होईल, हे सर्व मला ऐकायचे आहे. सिद्ध मुनींनी त्यांना एका शिळेवर बसण्यास सांगितले आणि स्वतः त्यांनी समोर बसले. रात्र आता जवळ येत होती, पण परिसरात एक वेगळाच प्रकाश पसरत होता. बोलायला सुरुवात केली आणि नामधारक आपले कान देऊन हृदय उघडे ठेवून ऐकू लागला. नामधारकाची कैफियत ऐकल्यावर मुनी त्यांना आश्वासन देणार होते. सायनदेव त्यांच्या मनात इतिहासातील कोणते रहस्य उलगडणार होते. नामधारकाला आता एका अशा कथेची प्रतीक्षा होती की जी त्यांचे अस्तित्व पालटून टाकणार होते. मुनींनी आपल्या वाणीतील श्रीगुरूच्या अवताराचे अमृत पाजण्यास सुरुवात केली. सिद्ध मुनी शांत आणि गंभीर चेहऱ्यावर पाहत असताना नामधारकाला असे वाटले की त्यांचे अर्धे दुःख केवळ त्यांच्या दर्शनाने हरले आहे. पण त्यांच्या मनात साचलेल्या प्रश्नांचा डोंगर अजूनही अफाट होत होता. आपले हात जोडले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी आपली व्यथा मांडायला सुरुवात केली. सिद्ध महामुनी, मी एक सामान्य संसारी जीव आहे. पण माझ्या नशिबाने मला अशा कुळात जन्म दिला की जिथे पिढ्यानपिढ्या केवळ दत्त नामाचा गजर झाला. माझे पूर्वज सायनदेव, ज्यांच्यावर साक्षात श्री नृसिंह सरस्वतींची अफाट कृपा होती. महाराज, मी लहानपणापासून ऐकत आलो आहे की श्री गुरूंनी सायनदेवाला वचन दिले की त्याच्या वंशावर त्याची कृपादृष्टी सदैव राहील. पण माझ्याच नशिबी ही वणवण का? मला या संसाराचा वीट आला आहे. जिथे पाहावे तिथे केवळ स्वार्थ, कपट आणि अधर्माचा सुळसुळाट दिसतो. लोक म्हणतात की मी वेडा झालो आहे. कशाला या संन्यासाच्या मागे धावतोस? पण काय ठाऊक की या मनाला लागलेली तहान केवळ श्रीगुरूच्या चरणामध्ये क्षमणार. नामधारकाचा आवाज थरथरत होता. त्याने पुढे सांगितले की कशा प्रकारे आपण घराचा त्याग केला, आपल्या मुलाबाळांना या काळजावर दगड ठेवून मागे सोडला आहे. केवळ एका ध्यासापायी तो गांगणापूरच्या दिशेने निघाला. महाराज, वाटेत मी मरेन, भूक, तहान, थकव्यामुळे माझे शरीर कोलमडले, पण तरीही मी आलो, कारण मला साक्षात त्या परमात्म्याचे चरित्र ऐकायचे आहे. मला सांगा महाराज, श्री गुरूंनी या कलियुगात अवतार का घेतला? त्या भक्तासाठी कोणत्या लीला केल्या? सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासारख्या पामराला ते दर्शन कधी देतील? मी अयोग्य आहे का? माझ्या भक्तीत काही उणीव आहे? हे नामधारकाचे बोलणे ऐकून सिद्धमुनी चेहऱ्यावर एक हास्य उमटले. त्याने नामधारकाचा हात हातात घेतला. आपल्या हात तो स्पर्श एखाद्या आश्वासनासारखा होता. वचा नामधारका, मुनी अत्यंत वजनदार पण प्रेमळ आवाजात म्हणाले, तुझ्या मनात इतकी व्याकुळता आहे, हेच तुझ्या शुद्ध भक्तीचे प्रमाण आहे. तू स्वतःला अयोग्य मानतोस, हाच तुझा सर्वात मोठा गुण आहे. कारण जोपर्यंत मी जिवंत असेन तोपर्यंत गुरु भेटत नाही. तू तुझ्या अहंकाराचा आणि संसाराचा जो त्याग केलास तो तुझ्या उद्धाराचा मार्ग आहे. मुनींनी त्याला समजावले. सायनदेवाच्या पुण्याईमुळेच त्याला आज हे दर्शन लाभले आहे. हे बघ नामधारका, गुरु कधीही कोणाचा त्याग करत नाही. ते केवळ भक्ताच्या एका हाकेसाठी सदैव सज्ज असतात. तू विचारलंस ना की त्यांनी अवतार का घेतला, पण त्याचे उत्तर कलियुगाच्या या भयानक परिस्थितीत लपले आहे. जेव्हा मानवाची बुद्धी भ्रष्ट होते, जेव्हा धर्म केवळ नावापुरता उरतो आणि तेव्हा साक्षात दत्तात्रेय नृसिंह सरस्वतीच्या रूपात यावे लागले. ते आले आहेत केवळ तुझ्या आणि तुझ्यासारख्या कोट्यावधी व्याकुळ जीवांना आधार देण्यासाठी. तुझे दुःख आता संपले आहे असे समज, कारण तू आता सुरक्षित हातामध्ये आहेस. सिद्ध मुनींनी त्या शब्दांनी नामधारकाच्या अंतःकरणात एक विलक्षण शांती प्रस्थापित केली. त्याला असे वाटले की जणू वर्षापासून चालणारा त्याचा तो रणरणत्या उन्हातील प्रवास आता संपला आहे. तो एका शीतल सावलीत विसावला आहे. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या डोळ्यातील ते तडफडीचे अश्रू आता शांत झाले होते. त्या जागी श्रद्धेचा एक स्थिर प्रकाश चमकू लागला होता. त्याला जाणवले, श्रीगुरूच्या दर्शनासाठी तो व्याकुळ झाला होता. त्याचे अस्तित्व केवळ देहापुरते मर्यादित नाही, तर ते सिद्ध मुनीच्या वाणीतून, संगमाच्या वाऱ्यावर आणि स्वतःच्या श्वासातून त्याला साद घालीत होते. त्याला आता खात्री पटली की त्याचे जीवन व्यर्थ जाणार नाही. मुनीचे ते आश्वासन त्याच्यासाठी केवळ शब्द नव्हते, तर ते साक्षात भगवंताने दिलेला कौल होता. तो क्षण इतका पवित्र होता की निसर्गाने आपली हालचालही थांबवली होती. नामधारकाच्या मनात आता कोणताही प्रश्न उरला नव्हता. ती केवळ ऐकण्याची ओढ त्याला लागली होती. तो आता एकटा नाहीये. साक्षात श्रीगुरूंचा हात सिद्धमुनींच्या रूपात त्याच्या पाठीवर आहे. त्याच्या आत्म्याला जणू पंख फुटले होते. आता
मी धन्य झालो हा भाव त्याच्या रोमारोमात भिडला होता. मुनींनी नामधारकाच्या चेहऱ्यावर तो बदल पाहिला. त्याला समाधान वाटले. त्यांनी नामधारकाला जवळ घेतले आणि एका कुशासनावर बसवले. नामधारका मुनी पुन्हा सांगू लागले की आता तुझे चित्त एकाग्र कर. तुझे चरित्र ऐकण्याची विनंती केली आहेस ती केवळ कथा नाही तर एक शक्तिचक्र आहे. चरित्राच्या प्रत्येक अध्यायात एक वेगळा मंत्र दडलेला आहे. जो भक्त ग्रंथ श्रद्धेने ऐकतो आणि त्याचे ऐक्य पार लौकिक असे दोन्ही कल्याण होते. तू सायनदेवाचा वंशज असल्यामुळे तुला हे चरित्र सांगणे हे माझे कर्तव्यच आहे. सिद्ध मुनींनी नामधारकास सांगितले की श्रीगुरूच्या अवताराचे रहस्य उलगडण्यापूर्वी त्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. श्रीपाद श्रीवल्लभ असा अवतार कसा झाला, नृसिंह सरस्वती हा प्रवास कसा सुरू झाला हे समजणे आवश्यक आहे. मुनीच्या वाणीत एक वेगळा जोश होता. ते सांगत होते हा केवळ मानवी रूपातील एक संत नसून तो साक्षात सृष्टीचा नियंता आहे. नामधारक आता शांत बसला होता. त्याच्या मनातील सर्व वादळे शमली होती. त्याने ठरवले सिद्धमुनी जे सांगतील ते आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात कायमचे साठवून ठेवावे. त्या मुनींच्या चरणावर पुन्हा एकदा वंदन केले आणि म्हणाले, महाराज मी सज्ज आहे. माझी सर्व इंद्रिये आता तुमच्या वाणीकडे लागली आहेत. कृपया करा मला हे अमृत पाजा, ज्याने माझे मरणोत्तर जीवन सार्थ होईल. सिद्धमुनींनी आता श्रीगुरुचरित्राचे हे गूढ रहस्य उलगडण्यास सुरुवात केली. कथेचा खरा दिव्य प्रवास इथूनच सुरू होणार होता. मुनींनी सुरुवातीला ब्रह्मा विष्णू महेश याच्या एकात्मिक शक्तीचे वर्णन करायला घेतले. कलियुगातील तारणहार कसा प्रकट झाला आणि हे जाणून घेण्यासाठी नामधारक आता एका विश्वात प्रवेश करणार होता. या श्रीगुरूच्या अवताराचे पहिले गुपित काय होते? साक्षात नृसिंह सरस्वती रूपानेच का प्रकट व्हावे असे ठरवले? सिद्धमुनींनी श्रीगुरू सोबत घालवलेले ते क्षण कसे होते? हा दिव्य रहस्याचा उलगडा आता पुढच्या भागात होणार आहे. सिद्धमुनींनी आपल्या जटा सावरल्या. नामधारकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलायला सुरुवात केली. वत्सा नामधारका, तू जो प्रश्न विचारला आहेस ना, तो ब्रह्मांडाचा सर्वात मोठा गुपित उलगडणारा प्रश्न आहे. श्रीगुरू कोण आहे, ते या पृथ्वीवर का येतात हे समजण्यासाठी तुला आधी हे जाणून घ्यावे लागेल की दत्त हे केवळ नाम नाही तर अशी एक शक्ती आहे की सृष्टीच्या कणाकणात सामावली आहे. जेव्हा कलियुगाचा अंधार मानवी बुद्धीला ग्रासून टाकतो तेव्हा साक्षात परब्रह्म सगुण रूपाने प्रकट होतो. पण लक्षात ठेव, रक्तमांसाचा देह धारण करून आला असला तरी तो काळाच्या पलीकडचा आहे. मुनीचा आवाज अत्यंत गंभीर आणि तेजस्वी झाला. सप्तर्षींचा पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. पिठापूरच्या त्या पावनभूमीवर जेव्हा त्यांनी जन्म घेतला तेव्हा साक्षात निसर्गानेही त्यांचे स्वागत केले. श्रीगुरू श्रीवल्लभ हे केवळ 24 वर्षे पृथ्वीवर राहिले, पण त्यांनी भक्तीची जी मुहूर्तमेढ रोवली ती आता कुरवपूरच्या संगमावर अनुभवता येते. पण नामधारका मुनी सांगू लागले, श्रीपाद श्रीवल्लभ जेव्हा अंतर्धान पावले तेव्हा त्यांनी वचन दिले की मी पुन्हा येईन आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी कारंजा नगरीत नृसिंह सरस्वती नावाने साक्षात दत्तप्रभूचा दुसरा अवतार झाला. हे अवतार का होतात? कारण कलियुगात मानवाचे आयुष्य कमी आहे, शक्ती क्षीण होत आहे, त्याची संकटे अफाट आहेत. नृसिंह सरस्वती संन्यास धर्म स्वीकारला आणि अवघ्या जगाला दाखवून दिले की त्याग आणि तपश्चर्या हीच मोक्षाची खरी गुरुकिल्ली आहे. औदुंबर, नरसोबाची वाडी आणि शेवटी गाणगापूर क्षेत्रात राहून आपल्या लीलांचा उद्धार केला. तू विचारलंस का सिद्धमुनींनी त्यांच्याशी काय नाते आहे? ते ऐक. मी त्यांचे केवळ शिष्य नाही तर त्यांच्या पावलावर धुळीतील एक कण आहे. मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांच्यासोबत वाडीत, जंगलात आणि गाणगापूरच्या संगमावर मी काळ घालवला आहे. त्यांच्या एका नजरेत काय ताकद आहे हे शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. मुनींच्या वाणीत आता एक वेगळाच वेग आला होता. ते सांगत होते, श्रीगुरूचरित्र हे केवळ ग्रंथ नाही तर एक शब्दास्त्र आहे. कलियुगातील दोषांना जाळून टाकण्यासाठी श्रीगुरूंनी स्वतः हा ग्रंथ सरस्वती गंगाधरांच्या माध्यमातून जगासमोर आणला. या ग्रंथाचे महात्म्य असे आहे की जो ग्रंथाचे 7 दिवस पारायण करतो त्याची 7 जन्माची पापे नष्ट होतात. यात केवळ कथा नाही तर यात जीवनाचे शास्त्र आहे. आजारी माणसाला आरोग्य, निर्धनाला धन आणि निपुत्रिकाला पुत्र देण्याची ताकद या चरित्रात आहे. पण हे फळ तेव्हाच मिळते जेव्हा तो हा ग्रंथ मानतोस. याचे नियम आहेत, त्याचे फळ त्याहूनही गोड आहे. श्रीगुरूंनी स्वतः सांगितले की मी या ग्रंथरूपाने सदैव भक्तांच्या पाठीशी असेन.
जेव्हा तू ग्रंथ वाचतो तेव्हा प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती तुझ्यासमोर बसलेले असतात. ते रहस्य केवळ काही भाग्यवंत जीवांनाच ठाऊक आहे आणि आज त्यातील एक एक झाला आहे. सिद्ध मुनींनी नामधारकाला सांगितले, श्रीगुरूच्या लीला केवळ चमत्कारासाठी नव्हत्या, तर त्या मानवी अहंकार तोडण्यासाठी होत्या. कलियुगातील लोक विज्ञानाच्या नावाखाली धर्माची थट्टा करतील, पण विज्ञानाचे हात टेकतील जिथे श्रीगुरूची कृपा सुरू होईल. तुला वाटतं ना तिथे दुःख मोठे होईल. त्या चरित्रात अशा कथा आहेत की मृत्यूच्या दाढेतून भक्तांना परत आणले गेले आहे. केवळ भक्तीच्या हाकेवर श्रीगुरू धावून आले आहेत. मग सायनदेव असो किंवा एखादा सामान्य रजक असो, श्रीगुरूंनी कोणताही भेदभाव केला नाही आणि त्यांनी भक्तीचे वजन पाहिले. मुनी सांगत होते, नामधारकाचा प्रत्येक रोम अशा भक्तीच्या संपर्कात आला होता की ज्याची व्यक्ती संपूर्ण विश्वावर होती. सिद्ध मुनींनी काही क्षणासाठी आपले बोलणे थांबवले. नामधारकाच्या हातात हात ठेवला आणि मुनींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते अत्यंत धीमे आणि कंपित स्वरात म्हणाले, नामधारका, ज्याला जीवनात एकदा गुरु भेटले त्याला त्रिभुवनाचे ऐश्वर्य मिळाले असे समज. गुरु म्हणजे काय असतात हे तुला तेव्हाच कळेल, जेव्हा तू सर्व काही सोडून त्याच्या चरणी लीन होतोस. मला आजही आठवते, जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना प्रत्यक्ष पाहिले, त्या क्षणी हाताने भक्ताच्या डोक्यावर हात ठेवतात ना, तेव्हा स्वर्गातील सर्व सुखे फिकी वाटू लागतात. तो स्पर्श सांगून जातो की मी तुझा आहे, तू माझा आहे. ज्याला गुरु भेटले त्यांना मरणाचे भय राहत नाही, कारण त्यांना ठाऊक असतं की आपला हात साक्षात जगन्नाथाने धरला आहे. मुनीच्या या शब्दाने नामकरणाच्या अंतःकरणातील एक विलक्षण कृतज्ञतेची लाट उसळली. त्याला असे वाटले की विश्वातील सर्व प्रश्नांचे उत्तर त्याला मिळाले. त्याच्या डोळ्यातून त्याचा तो खडतर प्रवास आणि ते रक्ताळलेले पाय, ती भूक, ती तहान, सर्व काही धुक्यासारखे पुसले गेले. त्याला जाणवले की ज्या गुरूच्या शोधात तो होता ते तर त्याच्या इतक्या जवळ आहे. त्याच्या श्वासाची जाणीवही त्याला त्याच्या प्राप्तीचा आनंद शब्दात मांडता येणारा नव्हता. तो केवळ अनुभव होता, एक शुद्ध, सात्विक आणि दैवी अनुभव. नामधारकाला आता कशाची भीती उरली नव्हती. त्याला कळले की अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्ग म्हणजे गुरुचरित्र, गुरुभक्ती. त्या निळ्या प्रकाशात नामधारकाचा आत्मा पूर्णपणे उजळून निघाला होता. त्याला आता स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ सापडला होता. मुनी पुन्हा एकदा कथेच्या वेगळ्या वळणाकडे वळले. नामधारकाच्या चेहऱ्यावरील तो भाव पाहिला, स्मित हास्य केले. नामधारका, तुझी पात्रता सिद्ध झाली आहे. तू केवळ कथा ऐकण्यासाठी आलेला प्रेक्षक नाहीस, तू तर ज्ञानाचा वारसदार आहे. गुरूच्या अवताराचे रहस्य आता तुला कळले आहे. या रहस्याची सुरुवात कुठून झाली, हे विश्व कसे निर्माण झाले, या सृष्टीच्या उत्पत्तीचा श्रीगुरूच्या शक्तीशी काय संबंध आहे, तुला या चरित्राचा गाभा कळणार आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा अहंकाराने ग्रासलेले होते. अहंकाराचे हरण कसे झाले, तुला दुसऱ्या अध्यायात ऐकायला मिळणार आहे. मुनींनी सांगितले, श्रीगुरुचरित्र केवळ नृसिंह सरस्वतीचे चरित्र नाही, तर दत्त तत्त्वाचे पूर्ण दर्शन आहे. ग्रंथातील प्रत्येक ओवी सिद्ध करते, जेव्हा तू हा ग्रंथ ऐकशील तेव्हा कथा कळणार नाही, तर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटाचे उत्तर तुला मिळत जाईल. कलियुगातील मानवासाठी हा ग्रंथ म्हणजे एक संरक्षण कवच आहे. ज्याच्या घरात हा ग्रंथ आहे तिथे दरिद्रता, पीडा आणि अकाल मृत्यू येत नाही. पण यासाठी तुला संयम आणि श्रद्धा ठेवावी लागेल. मुनींनी आता नामधारकाच्या मनाची तयारी करून घेतली. रात्र आता गडद झाली होती, पण अमरजा संगमाच्या परिसरात एक विलक्षण चैतन्य सळसळत होते. मुनींनी आपले डोळे मिटले आणि काही क्षण ध्यानस्थ झाले. नामधारकाला त्याच्या समोर एकाग्र होऊन बसला. त्याला आता ओढ लागली होती ती सृष्टीच्या उत्पत्तीची, ब्रह्मदेवाच्या त्या कथेकडे जाण्याची. त्याला कळले की हा तर केवळ आरंभ आहे. श्रीगुरुचरित्राचा खरा गाभा तर आता इथूनच सुरू होणार आहे. सिद्ध मुनींनी आता आपल्या वाणीतून सृष्टीच्या उत्पत्तीचे ते महान रहस्य उलगडण्याचा श्वास घेतला. नामधारकाच्या आयुष्यात हा सर्वात मोठा प्रवास एक नवीन अध्यायाकडे वळणार होता. सिद्ध मुनींनी वाणी आता एका दिव्य समारोपाकडे वळली. भीमा अमरजा संगमाचा परिसर तो केवळ भौगोलिक स्थान राहिलं नव्हतं, तर ते ज्ञान आणि भक्तीच्या मिलनाचे केंद्र बनले होते. मुनींनी नामधारकाकडे पाहिले. त्याचा चेहरा आता एखाद्या शांत तलावासारखा प्रसन्न दिसत होता. नामधारकाला मुनींनी आवाज त्या रात्रीच्या शांततेत अधिकच स्पष्ट ऐकू येत होता. नामधारकाला, हा जो पहिला अध्याय तू आता माझ्या मुखातून ऐकलास तो श्रीगुरुचरित्राचा केवळ प्रारंभ नाही, तर महान ग्रंथाचा पाया आहे. याला मंगलाचरण म्हणतात.
जसं कोणत्याही शुभ कार्यापूर्वी आपण गणपतीचे पूजन करतो, तसं या अध्यायात तुझ्या जीवनातील अमंगलाचा नाश केला आहे. जो भक्त पहिल्या अध्यायाचे एकाग्रतेने श्रवण पठण करतो त्याला सिद्ध मुनीच्या आशीर्वादाचा व आणि श्री गुरूच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा लाभ होतो. तुझे मन आता शुद्ध झाले आहे, तुझी बुद्धी आता स्थिर झाली आहे. आता तू त्या दिव्य कथा ऐकण्यासाठी खऱ्या अर्थाने सज्ज झाला आहे, ज्या कलियुगातील मानवासाठी मोक्षाचा मार्ग मोकळा करतात. नामधारक आता पूर्णपणे शांत झाला. त्याच्या मनात कोणताही संशय नव्हता, कोणतीही भीती नव्हती. त्याने आपले आसन सावरले. सिद्ध मुनीच्या चरणाकडे पाहत त्याने आपले दोन्ही हात जोडले. मुनींनी पहिल्या अध्यायातील ओव्यांचा सारांश सांगताना स्पष्ट केले की मानवी जीवनात गुरूचे महत्त्व काय आहे. गुरुविना न मिळे ज्ञान, गुरुविना न सुटे बंधन. या उक्तीप्रमाणे नामधारकाचा हा प्रवास केवळ भक्ताचा राहिला नव्हता, तर तो एका साधकाचा झाला होता. पहिल्या अध्यायाची फलश्रुती सांगताना मुनींनी सांगितले की हा अध्याय भक्तिभावाने वाचतो त्याच्या घरातील वास्तुदोष, ग्रह पीडा आणि मानसिक क्लेश दूर होतात. इतकेच नाही तर श्रीगुरूच्या चरित्राचा सखोल अभ्यास करण्याचा अधिकार प्राप्त होतो. नामधारकाने एक दीर्घ श्वास घेतला व त्याला जाणवले की त्याच्या हृदयातील ओझे आता पूर्णपणे उतरले आहे. पहिल्या अध्यायाचा हा समारोप होता, पण तो मोठ्या प्रवासाची नांदी होती. सिद्ध म्हणून याचे नामधारकाला पुढील प्रवासाची कल्पना द्यायला सुरुवात केली. नामधारका, आता इथून पुढे तू कशा कथा ऐकशील त्या तुझ्या कल्पनेपलीकडच्या असतील. दुसऱ्या अध्यायात आपण पाहणार आहोत की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. जेव्हा काहीच नव्हतं, तेव्हा अंधार होता, तेव्हा साक्षात परब्रह्माने ही सृष्टी कशी निर्माण केली. सृष्टीचा रचयिता असलेल्या ब्रह्मदेवाला जेव्हा आपल्या सत्तेचा गर्व झाला, तेव्हा साक्षात श्री गुरूंनी दत्तप्रभूंनी त्याचा गर्वहरण केला. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेव शक्तींनी एकात्मिक रूपाचे रहस्य तुझ्या अध्यायात दडले आहे. तू आता तुझे मन अधिक एकाग्र करून इथून पुढे प्रत्येक शब्द तुला नवीन सत्याकडे घेऊन जाईल. नामधारकाची जिज्ञासा आता शिगेला पोहोचली होती. त्याला केवळ ऐकायचे होते, म्हणून समजून घ्यायचे होते. श्रीगुरूच्या चरणी स्वतःला पूर्णपणे वाहून घ्यायचे होते. संगमाच्या त्या पवित्र भूमीवर रात्रीच्या त्या निवांत प्रहरी नामधारकाच्या मनात एक विलक्षण समाधानाची लहर उमटली. त्याला आता कशाचीही भीती वाटत नव्हती, ना मृत्यूची, ना संसाराची, ना भविष्याची. त्याला जाणवले त्याच्या हातात साक्षात सृष्टीला आधार दिला आहे. त्याच हाताने आज माझे हात धरले आहेत. तो अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास आता त्याच्या अनुभवात उतरत होता. त्याला स्वतःच्या अस्तित्वाची एक प्रकारची हलकी जाणीव होऊ लागली. जणू काही त्याचे शरीर केवळ हाडामासाचे नसून तो एक दैवी प्रकाशाचे बनले होते. सिद्ध मुनींच्या सान्निध्यात त्याला तो थंडावा मिळत होता. एखाद्या आईच्या कुशीत मिळणाऱ्या सुरक्षिततेपेक्षाही मोठा होता. त्याच्या मनात विचाराचे चक्र थांबले. भक्ती म्हणजे केवळ मागणे नाही, तर भक्ती म्हणजे श्रीगुरूच्या अस्तित्वाची स्वतःत अस्तित्व विलीन करणे म्हणजेच खरी भक्ती. नामधारकाच्या डोळ्यात आता आनंदाश्रू नव्हते, तर एक स्थिर आणि तेजस्वी चमक होती. तो प्राप्तीचा आनंद त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात भिनत होता. त्याला खात्री पटली होती, मार्ग कितीही खडतर असला तर गुरुदेव त्याचे सिद्ध मुनी त्याला एकटे सोडणार नाही. शांततेत असे एक सामर्थ्य होते. त्या नामधारकाने संपूर्ण आयुष्यातील संघर्षाला एक अर्थ दिला होता. तो आता केवळ एक व्यक्ती नव्हता, तर तो साक्षात गुरु तत्वाचा एक अंश झाला होता. अखंड शांती होती, जिच्या शोधात ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करतात. कथेचा हा प्रवाह आता पुन्हा एकदा उत्साहाच्या लाटेवर स्वार झाला. सिद्ध मुनींनी आपले डोळे उघडले आणि नामधारकाकडे पाहून स्मित हस्त केले. वत्सा, आता रात्र संपत आली आहे. नवचैतन्याचा उदय होत आहे. पहिल्या अध्यायाचे हे अमृत प्राशन केल्यानंतर आता तुझी बुद्धी अधिक प्रगल्भ झाली. दुसऱ्या अध्यायातील सृष्टी उत्पत्तीची कथा ऐकण्यासाठी तू पूर्णपणे पात्र आहेस. गुरुचरित्र हा केवळ वाचायचा ग्रंथ नाही, तर जगायचा मार्ग आहे. तू ज्या धैर्याने इथपर्यंत आलास, तेच धैर्य तुला शेवटपर्यंत घेऊन जाईल. श्रीगुरूंचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. नामधारकाने पुन्हा एकदा मुनींच्या चरणावर मस्तक ठेवले. त्याला ओढ लागली होती उदयाच्या सूर्याची आणि त्यासोबत येणाऱ्या नवीन ज्ञानाची. पहिल्या अध्यायातील ओव्यांचा प्रभाव नामधारकाच्या मनावर इतका खोलवर झाला की त्याला आता संपूर्ण ब्रह्मांड गुरुमय दिसू लागले. झाडाची पाने, नदीचा प्रवाह, आकाशातील तारे या सर्वांमध्ये त्याला केवळ श्रीगुरूचेच रूप दिसत होते. सिद्ध मुनींनी आता या कथेची रूपरेषा मांडली. त्यांनी सांगितले की कशा प्रकारे युगायुगामध्ये श्रीगुरूच्या भक्तांच्या रक्षणासाठी निरनिराळी रूपे घेतली जातात. कलियुगातील मानवाचा उद्धार करण्यासाठी नृसिंह सरस्वतींनी कसा अवतार घेतला. नामधारकाची श्रद्धा आता मेरू पर्वतासारखी अढळ झाली होती. पहिल्या अध्यायाचा दैवी प्रवास इथे संपला, तरीही केवळ अथांग महासागराच्या किनाऱ्यावर पहिली पायरी
होती. सिद्धमुनीने नामधारकाला आशीर्वाद दिला आणि विश्रांती घेण्यास सांगितले. नामधारकाच्या डोळ्यातून झोप उडाली होती. त्याला केवळ गुरूंच्या लीलांचे चिंतन करायचे होते. पहिल्या अध्यायातील ती मंगलाचरण शक्ती त्याच्या अंतर्मनात सतत घुमत होती. जेव्हा आपण पूर्ण शरणागतीने ईश्वराकडे जातो तेव्हा ईश्वर आपली जबाबदारी स्वीकारतो. नामधारकाच्या आयुष्यात आता मोठा बदल घडला होता. श्रीगुरूच्या चरणी त्याने जबाबदारी सोडून दिली होती. तर मित्रांनो, श्रीगुरूचे चरित्र अध्याय ही एक कथा व त्याचे सविस्तर निरूपण तुम्हाला कसे वाटले हे नक्की सांगा. ही कथा तयार करताना श्री गुरूच्या कृपेने शब्दाला एक वेगळी शक्ती लाभली आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. दिगंबरा दिगंबरा लिहायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे आमच्या आध्यात्मिक कथा आणण्यास आम्हाला बळ मिळेल. पुढच्या भागात जिथे आपण अध्याय 2 सृष्टीची उत्पत्ती आणि ब्रह्मदेवाचं गर्भहरण ही रोमांचक कथा पाहणार आहोत. तोपर्यंत गुरूच्या स्मरणात राहा. धन्यवाद. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.